झटपट बॅग भरली आणि घराच्या बाहेर पडलो. जाता जाता मम्मीला म्हटलं, आता काही दिवस तरी तुला माझं तोंड बघायला भेटणार नाही, शांतता राहील घरात. मग शेवटी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि इतर बघतोय तर काय, गर्दी खूपच कमी. आईला इथं कोणी दिसतच नाहीये. म्हटलं सगळेजण ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्याने न जाता आपण आपला रस्ता वेगळा, थोडासा वेगळा काहीतरी चूज करावा. सगळेजण ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्ता तर सगळेच जात आहे, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण की आपण आहे ना बघू. मग एवढं करता करता पोहोचलो याच्यावरती आणि इथं बघतोय तर काय आहे, ट्रेन ऑलरेडी 1 घंटा लेट. बापू म्हटलं आता कायच कर. तर भाई मित्रांनो, आता एवढा मस्त किस्सा झालाय ना, तेव्हा नेमका मोबाईलच्या कॅमेऱ्याला माईक पण कनेक्ट नव्हता आणि ऑनही नव्हता. आम्हा थोड्या वेळात सांगतो काय झालं. मी बोललो होतो बघा, एक किस्सा सांगायचा आहे. तर तो किस्सा असा झाला होता की ना, मी सिंपल पाणी बॉटल घ्यायला गेलो होतो रेल्वे स्टेशनवरती. तर मग तिथं काय झालं, एक काय मी अननोन पर्सन, एक कोणतरी माणूस आलेला आणि तो आहे ना एक नॉर्मल पाणी बॉटल घ्यायची, जसं त्यांचं ट्रान्झॅक्शन चालू होतं. पण त्याने ना 20 रुपयाची फाटलेली नोट दिली होती. आय थिंक तो नॉन मराठी होता, बाहेरून कुठेतरी आलेला. मी काय केलं, ती घेतली नोट आणि देऊन टाकली. पण ती फाटलेली होती. तो समोरचा बोलला की भाऊ ही नोट फाटलेली, चालणार नाही. दादा बोलू ना, दादा तुम्ही रिप्लेस करून दुसरी नोट द्या मला. तो काय बोलला, तुम्ही उत्तर काय द्यायची, 14 रुपयाची बॉटल ना. तो काय बोलला, 6 रुपये राहू दे वरचे आणि नोट घेऊन टाक. असं हिंदीत बोलला की 6 रुपये रहने दे, तेरे काम असं तसं एकदम असं खालच्या दर्जाचं समजून असं बोलला. पण भाई मग असं ऐकलं ना, माझी पण तळपायची आग मस्तकात गेली. एकदम असा राग आला ना. पण भाई त्याच्यावर त्या माणसानं असं उत्तर दिलं ना त्यानं, भाई मनाला शांती भेटली. असे खूप दिवसानंतर ऐकलो. नाहीतर असं लोक शांत होऊन जातात काही मुवमेंटला आणि जाऊ द्या करून सोडून देतात. पण काय झालं की त्यानं बोललं काय, तू बाहेरच्या राज्यातून येतो म्हणे आणि इथं आमच्यावर हे करतो का म्हणे, असं तसं. भाई जे लोक, प्रॉब्लेम हा नाही की मराठी नाही, प्रॉब्लेम हा आहे तुम्ही की कोणत्या नजरेने बघता, तुमची टोन काय राहते बोलायची. कोणी असो, आपण रिस्पेक्टफुलच बोलायला पाहिजे. हा पॉईंट आहे. आणि आता मागे सभा झाली होती ठाकरे बंधूंची, त्याचा असर दिसतोय हळूहळू. मराठी लोक जागे होत आहे. बघू आता हळूहळू काय होतं. तुम्ही माझ्यासोबत राहा, बघू अजून काय होतं. स्टे ट्यून. marathifilms.in ला फॉलो पण करा. बाय बाय. ऐकू.